कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ अनेक वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमध्ये ही जागा नेमकी कुणाला जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण भाजपने देखील या सगळ्या जागांवर दावा केला आहे। माझ्या सोबत शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आहेत, जे या विभागातून आमदार देखील राहिले आहेत। काय सांगाल? आपण बघतोय आता विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, जागा वाटपाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, मात्र भाजपने देखील आता दावा कुठेतरी करायला सुरुवात केलेली आहे उत्तरवर। संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर महायुतीला अत्यंत पोषक वातावरण आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व महिला भगिनींची मनं जिंकलेली आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर शिवसेनेने देखील कोल्हापुरातून शासन आपल्या दारी, लाडकी बहीण असेल, शिवसेनेचा राज्यस्तरीय अधिवेशनाचा कार्यक्रम असेल, हे सर्व कार्यक्रम कोल्हापुरात देऊन शिवसेनेची या ठिकाणी ताकद वाढवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। त्याचबरोबर सन्माननीय भाजपाचे नेते गृहमंत्री अमित शाह यांचा देखील दौरा या ठिकाणी कोल्हापुरात झालेला आहे। खरं म्हणजे संदेश महत्त्वाचा असतो। निवडणुका येतात, वरिष्ठ स्तरावर तिकिटांचं वाटप होत असतं आणि सर्वांनी मिळून एकत्र काम करायचं असतं। हा संदेश जाणं फार गरजेचं होतं। तो सन्माननीय अमित शाह यांनी दिलेला आहे, त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। महायुतीची ताकद ही अत्यंत गेल्या देखील निवडणुकीत वाढले असताना 2019ला एकमेकांच्या मध्ये असणारे मतभेद यामुळे अनेक सीट्स कमी झाल्या होत्या आणि त्यामुळे हा संदेश महत्त्वाचा होता। एकंदरीत जर पाहिलं तर लोकसभेला देखील या ठिकाणची उमेदवारी मागावी हा सगळ्यांचा हक्क आहे, पण ती एक पद्धत असती, ती काही नेत्यांनी चुकवली होती, त्यामुळे या ठिकाणच्या लोकसभेच्या उमेदवाराचा आमचा पराभव झाला होता। आणि एकंदरीत आज जर पाहिलं तर कोल्हापूर उत्तरचा विषय घेतला तर उत्तर हा गेल्या 7 पैकी 5 वेळा शिवसेनेने जिंकलेला आहे। भाजप या ठिकाणी 2 वेळा लढलेली आहे, दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला आहे। एक पोटनिवडणूक असेल, एक 2014ला आम्ही वेगवेगळे लढलो त्यावेळी असेल, आणि त्यामुळं हा मतदारसंघ हा शिवसेना प्रमुखांना, धर्मवीर आनंदीगे साहेबांना, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना मानणार आहे। आणि मी स्वतः 2 वेळा या ठिकाणी आमदार म्हणून काम केलेलं आहे। अर्थात मी परत एकदा सांगतो की निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, प्रत्येकाची म्हणजे त्याला हक्क आहे, पण ते योग्यरित्या आपण ती मागणी असावी। महायुतीमध्ये कोणता दुजाभाव निर्माण होता कामा नये, एकमेकात मतभेद होता कामा नये, या पद्धतीनं असावं। आणि मी परत एकदा सन्माननीय अमित शाह यांचं मनपूर्वक आभार मानतो। खरं तर उत्तरची जागा पोटनिवडणुकीच्या वेळी भाजपनं लढवलेली होती आणि तोच धागा पकडून आता कुठेतरी उत्तरवर भाजपकडून दावा होतो। नाही, एक लक्षात घ्या, आज मी शिवसेनेचा 2 वेळा आमदार या ठिकाणी होतो आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये जनतेनं मला परत 5 वर्षामध्ये स्वीकारलेलं आहे। मी चळवळीतून निर्माण झालेला एक कार्यकर्ता आहे आणि एकंदरीतच आज जर सर्वे भाजप किंवा ते त्यांची पदाधिकारी सर्वेवर अवलंबून आहे, तर हा सर्वे बघायचा या ठिकाणी कोण दाखवते सर्वेमध्ये। पण मला या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। त्यांनी सगळ्या गोष्टींची माहिती गेलेली आहे। मी तिकीट कुणाला मिळण्याचा विचारच करत नाही, मी तर निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहे आणि त्यामुळं निश्चितपणे मला या ठिकाणी सन्माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं परत एकदा विधानसभा सदस्य होण्याची संधी मिळालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वच पक्ष विचार करून हे तिकीट शिवसेनेला मिळेल याची मला खात्री आहे। एका बाजूला तुम्ही हे तिकीट शिवसेनेलाच मिळेल असा दावा करताय, मात्र भाजपच्या राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलानं देखील काल स्पष्टपणे भूमिका घेतली की मला ही निवडणूक लढवायला आवडेल किंवा माझ्यावर जर जबाबदारी दिली तर मी ती लढेन। तसं जर पाहिलं तर गेल्या 2.5 वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळेपासून आम्ही दक्षिणमध्ये पण भरपूर काम केले। माझा धाकटा मुलगा देखील त्या ठिकाणी बरंच पळतोय, म्हणजे या लोकसभेला जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी 5000 कार्यकर्त्यांना मेळावा देखील त्याने घेतला। तो देखील मला म्हणतोय की मला दक्षिणमधून लढायचं आहे। मी त्याला समजून सांगितलं आहे, ते त्यांनी समजून सांगायला पाहिजे। युतीमध्ये मतभेद होईल असं वागू नये, इच्छा ही प्रत्येकाची असते, पण जर हे कुठं काय केलं पाहिजे, ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार प्रबळ असेल त्या ठिकाणी आपण पुढे गेलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून ताकदीने गेलं पाहिजे। आपल्यात जी काही आडवं याची जी संस्कृती आहे ती आता प्रत्येक नेत्यानं बदलली पाहिजे। मी तुम्हाला सांगतो, माझ्या दक्षिण मतदारसंघामध्ये माझ्या मुलग्यानं फार चांगली तयारी केली आहे। मला खात्री आज जर उभा राहून निवडून येईल, पण आम्ही पण विचारानं वागतोय, त्यांनी पण विचारानं वागावं। एकूणच आपण बघतोय की पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने अमित शाह यांची सभा महत्त्वपूर्ण ठरली, जी भाजपची बैठक त्यांनी जी घेतली ती
वर्षानुवर्ष पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार असतील किंवा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. काय परिस्थिती दिसते आता एकूणच ह्या महायुतीसाठी या विधानसभेत? आपण सर्वांनीच पाहिलं की लोकसभेला एक निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करण्यात आला, संविधान असेल आणि मुस्लिम समाजाच्या बाबतीत. आज जर प्रत्यक्षात बघितलं तर ते राजीव गांधीचे खटखटाखट पैसे काही आले नाहीत, संविधान बदललं नाही आणि त्यामुळे हे निवडणुकीचा एक स्टंट होता, निवडणुकीचं एक स्ट्रॅटर्जी होती, आता सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आज दलित लोकांच्या मध्ये सुद्धा आणि मुस्लिम लोकांच्या मध्ये सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून देखील त्यांना पैसे मिळाले आणि त्यामुळे एक विश्वास निर्माण झालेला आहे. ती परिस्थिती आज राहिली नाही. त्यावेळेला निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट केल्यामुळं आमच्या विरोधात थोडं मतदान गेलं, मी मान्य करतो. पण आज जर विधानसभेचा जर विचार केला तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही या 2-2.5 वर्षात काम केलेलं आहे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा चेहरा ठेवूनच आम्ही पुढे चाललेलो आहे. सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा ठेवून आम्ही पुढे चाललेलो आहे. आमच्या नेत्यांचा त्या ठिकाणी प्रामुख्याने चेहरा असेल. आणि जर एकंदरीत पाहिलं तर आता राज्यात चांगली परिस्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं तर आपण तर मला खात्री आहे की या 5 जिल्ह्यामध्ये किमान 60 पैकी आम्ही 40 सीट निवडून आणण्याच्या परिस्थितीत आहोत. ते काहीतरी मनस्थिती असतील किंवा असं म्हणत असतील की आमच्या जास्त सीट, पण तसं होणार नाही. महायुतीचंच या ठिकाणी चांगलं आपल्याला बळ निवडून आल्यानंतर पाहायला मिळेल. पण विरोधकांकडून एक दावा करण्याचा प्रयत्न केला जातोय की जागा वाटप संपता पहिल्यांदा अजित पवार बाहेर पडतील आणि त्यानंतर एकनाथ शिंदे देखील महायुतीमधून बाहेर पडतील किंवा भाजपकडून त्यांना बाहेर काढलं जाईल. एक लक्षात ठेवा, कालच सन्माननीय अमितजी शाहींनी सांगितलं की महायुती अभेद्य आहे. एकनाथ शिंदे बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही आणि अजित पवार देखील पडणार नाहीत. कारण जे काही 2019च्या निवडणुकीमध्ये तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जो निर्णय घेतला होता, हा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत जाण्याचा, हा निर्णय आम्हाला पटला नव्हता. आम्हाला हिंदुत्ववादाबरोबर जायचं होतं. म्हणून आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांनी ही चळवळ उभी केली आणि खऱ्या अर्थानं भाजपबरोबर आम्ही सत्ता स्थापन केली. अर्थात 54 पैकी 42 आमदार ज्यावेळी आमच्यावर येतात त्यावेळी त्यांनी निश्चितपणे विचार करायला पाहिजे की तुम्ही चुकला होता. हे वेळोवेळी त्यांना आम्ही सांगत होतो की तुम्ही हे असा निर्णय घेऊ नका. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की आम्हाला पक्ष बंद करावा लागला तर चालेल, पण आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायचं नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही जर एकत्र आलो असलो तर आम्ही बाहेर कसं पडू? आणि आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. आज सीट वाटपाचा विषय असेल, आपण लोकसभेला बघितलेला आहे. लोकसभेला ठीक आहे, थोडं पहिली निवडणूक होती, भाजपकडून आमच्याकडे थोडा दबाव होता, पण आम्ही लोकसभेला आमचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी कमी सीट्स, पर्सेंटेज बघा तुम्ही, पर्सेंटेज वाईज आम्हाला जास्त सीट्स निवडून आलेले आहेत. 7 सीट निवडून आलेले आहेत. 4 सीट आमच्या किरकोळ गोष्टीमुळे गेल्या. आता मी महायुतीच्या बाबतीत अंतर्गत काय बोलू इच्छित नाही, पण 4 सीट आणखी निवडून आल्या असत्या, लक्षात घ्या. आणि आज महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम जर कोण असेल ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. हे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, सन्माननीय अमितभाई शाह आणि त्यांचे अध्यक्ष नड्डा साहेब या सर्वांना माहीत आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र राहतील आणि 200च्या वरती जागा घेऊन आम्ही निवडून येऊ. तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केले, मात्र महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात ज्या काही बैठका होत आहेत त्यामध्ये वारंवार अजित पवारांकडून मुख्यमंत्रीपद हे आलटून पालटून देण्याबाबत आग्रह धरला जात असल्याच्या चर्चा बाहेर येत आहेत. काय वाटतं तुम्हाला? मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की एखाद्या गोष्टीसाठी आपण एकत्र येतोय त्यावेळेला जे ठरलं असेल त्याबरोबर जावं लागतं. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शपथ घेतली, त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस कधीच आडवे आले नाहीत, साथ दिली. कारण आमचा हेतू एक आहे, हिंदुत्वाच्या बरोबर जाण्याचा. त्यामुळे त्यांनी त्याग केला. आता अजितदादांच्या बाबतीत काय ठरलं आहे मला माहीत नाही, पण एखाद्या वेळेला जर तिघं मिळून आपण एकत्र लढलो आणि एक चेहरा जर यशस्वी झाला असेल तर त्या यशस्वी चेहऱ्याबरोबर जाण्यात आपल्याला उपयुक्तता असते. म्हणजे सीट्स चांगल्या त्यामध्ये मिळतील किंवा तो चेहरा घेऊन गेलो तर आणखी चांगलं यश मिळेल. आता निवडणुकीनंतर जे काय ठरायचं आहे, जे काही ठरणार आहे हे वरिष्ठ नेते ठरवतील. त्यासाठी आत्ता अशा पद्धतीची भूमिका घेणं कितपत योग्य आहे? महायुतीला बाधक होणारी भूमिका कोणी घेणार नाही याची मला खात्री आहे. तर पाहिलं हे होते
माजी आमदार राजेश क्षीरसागर जे कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून सध्या निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत. खरं तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे येत्या काळात देखील त्यांचाच चेहरा घेऊन महायुती या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाईल असा देखील विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.